तर तिकडे बारामतीत मात्र अजित पवारांना मोठा धक्का बसलाय। पुन्हा एकदा बारामतीत ओबीसी फॅक्टर वरचढ ठरलेला आहे। बहुजन समाज पार्टीच्या संघमित्रा चौधरींचा विजय झालाय। बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय। चांगल्या पद्धतीचा एक निर्णायक कौल कोल्हापूरच्या जनतेने दिलेला आहे। या 13 नगरपंचायतीपैकी 13 पैकी 11 ठिकाणी महायुतीच्या नगराध्यक्षपदांची या ठिकाणी निवड झालेली आहे। मनापासून या सगळ्या गोष्टींबद्दल निवडणुकीमध्ये यशस्वी झालेल्या सर्व आमचे जे काय नवनिर्वाचित नगरसेवक नगराध्यक्ष असतील त्या सगळ्यांचं अभिनंदन। आणि महायुती म्हणून खूप चांगल्या पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या जिल्ह्यातल्या जनतेने आपल्या सर्वांना कौल दिल्याबद्दल सर्व जनतेचे सुद्धा मनापासून आभार आपण मानतो। कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना हा मोठा भाऊ या नगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये समोर आलेला आहे। जवळपास 4 ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष नाही, आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद होतोय की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक झाली, लोकसभेच्या पडझडीनंतर विधानसभेमध्ये प्रचंड काम ज्या पद्धतीने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं आणि बघता बघता इतिहास घडला आणि थंपिंग मेजॉरिटीने आपण सगळेजण महायुती म्हणून या राज्याच्या सत्तेत आलो। त्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे की ज्याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था ज्या बऱ्याच वर्षे थांबलेल्या होत्या त्या सगळ्या निवडणुकांची सुरुवात झाली। खरं तर जनतेचा कौल काय, 1 वर्षानंतर लोकांच्या मनात काय, या सगळ्या गोष्टीची स्पष्टता सुद्धा किंवा संकेत सुद्धा आजच्या निवडणुकीने झाले असं मला हरकत नाही। आपण राज्यात सुद्धा बघितलं असेल, भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल, महायुतीचंच सगळीकडे वारा आहे। या संपूर्ण राज्यातल्या निकालाकडे बघितलं तर ज्या पद्धतीनं राज्यातलं महायुतीचं वारा आहे ते जिल्ह्यात सुद्धा आहे। आणि विशेषतः या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं आमच्या शिवसेनेचे सर्वच आजी माजी खासदार आदरणीय संजयदादा मंडलिक असतील, सन्माननीय दर्शील मानेसाहेब असतील, माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं कागल असेल, मुरगुड असेल, मुरगुड बरोबर पलीकडच्या बाजूला हातकणंगले असेल आणि आमच्या कुरुंदवाड आणि जयसिंगपूर या 4ही ठिकाणी अतिशय घवघवीत अशा पद्धतीचे यश शिवसेनेला मिळाले। शिवसेनेच्या दृष्टिकोनातून सुद्धा या निवडणुकीनंतर विशेषतः आपल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने जिल्ह्यातले यश मिळाले ते बघितल्यानंतर शिवसेना अधिक चांगल्या पद्धतीने मजबूत जिल्ह्यात होते आणि जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांचा कौल शिवसेनेच्या बाजूने झुकतोय असं चित्र सुद्धा या निवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळाले। राज्यात खरं तर ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस देखील जे आकडे पाहायला मिळाले होते तेच आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल आणि ईव्हीएम मशीन पण तेच आहे असा आरोप जो आहे तो खरं तर संजय राऊतांनी केलेला आहे। खरं तर निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं यश मिळते ते बघितल्यानंतर त्याच्यातली वास्तविकता समजून आपण पुढे गेलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।